आज मुंबई स्थित अपनी दादासाहेब फाळके चित्रनगरी यानी फिल्म सिटी इसका 48th वर्धापन दिन हम मना रहे हैं। लेकिन हम सबको इसकी कल्पना है कि महाराष्ट्र में जिस प्रकार की बाढ़ आई है, उस बाढ़ में हमारा किसान हो या उसके घर परिवार हो, उसका घर हो या प्राणी मात्र हो, उसकी बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। और इसके लिए चित्रनगरी के अपने प्रॉफिट के फंड से 5 लाख रुपए का चेक ये अपना कर्तव्य इस नाते माननीय मुख्यमंत्री जी को सौंपा जाएगा, जिसके कारण कुछ और मदद हो जाएगी। और भी मदद करने का आह्वान हम लोगों को भी करते और हम भी करेंगे। यहाँ पर 3-4 महत्वपूर्ण कार्यक्रम हुए। सामाजिक उपक्रम में वृक्षारोपण करना, यहाँ के कर्मचारियों को, यहाँ पर शूटिंग करने वाले हमारे भाई बहनों को जरूरत न पड़े लेकिन पड़ी तो एम्बुलेंस की व्यवस्था यहाँ पर देना, और उसी के साथ साथ हमारे फिल्म सिटी को और ट्रांसपेरेंटली और टेक्नोलॉजिकली अपग्रेड करके एक रिवैम्प करने के लिए डैशबोर्ड का निर्माण हमने किया, उसका लोकार्पण किया है। एनडी स्टूडियो जो अभी अपनी सरकार की प्रॉपर्टी बनी है, वहाँ पर सुविधा सभी को ऑनलाइन हो, इसका ऐप उसका लोकार्पण किया है। 360 डिग्री एक फिल्म देखने की अद्ययावत व्यवस्था, इसका अनुभूति और अनुभव लेने के लिए अभ्यासकों को और चित्रपट निर्माताओं के लिए उसका एक सेंटर, उसका उद्घाटन हुआ है और इस प्रकार के कार्यक्रम चल रहे हैं। प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी ने जिस प्रकार से नगरीचा आज 48वा वर्धापन दिन आहे आणि लवकरच 50व्या वर्षाकडे वाटचाल चित्रनगरी करत आहे। त्यासाठी आज महामंडळाचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांची उपस्थिती आपल्याला लाभली होती। आज अनेक कार्यक्रमांचे इथे हे आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे। नीला टेलिफिल्म्सच्या वतीने आज आपल्याला एक ॲम्ब्युलन्स त्यांचा CSR उपक्रम म्हणून देण्यात आली, ज्याचा फायदा सर्व तंत्रज्ञ कर्मचारी यांना होणार आहे। तसंच आज आपण फिल्म सिटीचा डॅशबोर्ड म्हणजे वेगवेगळे आपण ऑटोमेशनचे प्रोग्राम हातात घेतलेले आहेत, तर इफेक्टिव्ह मॉनिटरिंगसाठी फिल्म सिटीचा डॅशबोर्डचं उद्घाटन केलेलं आहे। एनडी स्टुडिओ आपल्याकडे आलेला आहे परिचालनासाठी, किंवा आता त्याच्यावर आपण काम करत आहोत आणि त्याच्या मोबाईल ॲपचं बुकिंग सुविधा साठी आपण हे केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे। आणि चित्रपताका आपण एक फेस्टिवल आंतरराष्ट्रीय दर्जाचा केला होता, त्याच नावाने आपण एक त्रैमासिक एक पब्लिकेशन महामंडळातर्फे आपण आज प्रकाशित केलं। ते पण सगळ्यांना खूप आवडेल असं मला विश्वास वाटतो। आज आपण गुणवंत कर्मचाऱ्यांचा पण सत्कार करणार आहोत। ही नेहमीप्रमाणे प्रथा आहे की वर्धापन दिनी आपण त्यांचा सत्कार करत असतो। तसंच आपण एक 5 लाख रुपयाची मदत माननीय मंत्री महोदयांनी अनाउन्स केलेली आहे पूरग्रस्तांसाठी। तर दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने ही मदत CM फंडांकरता देण्यात येणार आहे पूरग्रस्तांच्या निधीसाठी। असे अनेक उपक्रम आणि इथे आपण गणेशोत्सव मंडळाला आपल्या उपनगरातून पहिलं प्राइज मिळालं, तर त्यांचाही सत्कार करण्यात आला। असे एकदम भरगच्च कार्यक्रम 48व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे करण्यात आले। धन्यवाद। एनडी स्टुडिओ आता आपल्याकडे आलेला आहे। मार्चमध्ये आपण त्याचं लोकार्पण माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते केलं आणि सप्टेंबर नंतर तर पूर्णतः म्हणजे जो पूर्वी RPचा रोल होता तो संपला आणि तो पूर्णतः आपल्याकडे आलेला आहे आणि त्याचे विविध उपक्रम आपण राबवतोय, त्याचा एक मास्टर प्लॅन करतोय। नव्या स्वरूपात एनडी स्टुडिओ आता काही दिवसातच समोर येईल असा मला विश्वास